लॉ एक्सप्रेस LLB या चॅनलमध्ये मी आपल्यापुढे एक जजमेंट घेऊन आलेलो आहे, जे एक फॅमिली कोर्टपासून तर सुप्रीम कोर्टपर्यंत ही जी केस लॉ तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ती फॅमिली कोर्टपासून सुरुवात होऊन सुप्रीम कोर्टपर्यंत पोचलेली आहे. कशाबाबत? कॉल रेकॉर्डिंग बाबत. बरोबर, ते आपण पूर्ण पाहणारच आहे की नेमकं या प्रकरणामध्ये काय होतं काय नाही. तर this is the landmark decision on marital privacy and evidence. This document provides a comprehensive summary of the landmark case of Vibhor Garg versus Neha, tracing its journey from the family court to Supreme Court of India. It delves into intricate legal issues surrounding the admissibility of secretly recorded spousal conversation in divorce proceeding, balancing individual privacy rights against the pursuit of truth and fair trial. Designed for legal practitioners, law students, researchers, and aims to clarify the Supreme Court pronouncement and their implication for matrimonial law in India. हे जे केस लॉ आहे विभोर गर्ग वर्सेस नेहा, ही एक वैवाहिक गोपनीयतेवर आणि पुरावा यावर एक ऐतिहासिक निर्णय आहे. आणि या प्रकरणाची ओळख करून दिलेली आहे या निर्णयाद्वारे की हजबंड अँड वाईफ यांनी केलेले कॉल रेकॉर्डिंग कोर्टात वैध असते का त्या संबंधित, आणि विशेषतः कोर्टामध्ये वैध असते का, विशेषतः म्हणजे फॅमिली मॅटर्समध्ये हे जे कॉल रेकॉर्डिंग्स आहेत ते व्हॅलिड असते का त्याबाबत हे जजमेंट आहे. आणि हे जे जजमेंट आहे विशेष म्हणजे ते ट्रायल कोर्टपासून हायकोर्ट आणि त्यानंतर हॉनरेबल सुप्रीम कोर्टपर्यंत ही जी केस लॉ आहे ती पोचलेली आहे. आणि अंतिम निर्णय काय झालेला आहे ते आपण पाहणारच आहे. तर ही जी केस आहे ते हिंदू मॅरेज ॲक्ट 1995 सेक्शन 13मध्ये डायव्होर्ससाठी ॲड्रेसेस डायव्होर्स ऑन ग्राउंड्स ऑफ क्रुएलिटीमध्ये केस टाकण्यात आलेली होती. आणि त्यामध्ये पार्टीने एव्हिडन्स दिला होता कॉल रेकॉर्डिंग, ते ट्रायल कोर्टने मान्य केलं होतं व्हॅलिड आहे बुवा असं. त्यानंतर आपण केस लॉ जेव्हा पाहू त्यानंतर तुम्हाला सांगतो मी नेमकं काय आहे असं. तर खरं वास्तविक पाहता या केसची ओळख जी ती अधिकार क्षेत्र आणि मुख्य कायदे कोणते सेक्शन 122 एव्हिडन्स ॲक्ट काय आहे. दिस प्रोव्हिजन डील्स विथ प्रिव्हिलेज मॅरिटल कम्युनिकेशन जनरली प्रोटेक्टिंग देम फ्रॉम डिस्क्लोजर विदाउट कन्सेंट. हे कलम वैवाहिक संवादना म्हणजे जे वैवाहिक कन्व्हर्सेशन असते संरक्षण देते आणि सहमतीशिवाय ते उघड करण्यास मनाई करत असते. जर संमती नसेल आणि ते जे आपले जे वैवाहिक कन्व्हर्सेशन आहे ते जर आपण विदाऊट कन्सेंटने त्याला डिस्क्लोज केलं, दुसऱ्याला दाखवलं, तर ते या सेक्शन दरम्यान प्रतिबंध आहे. आणि दुसरं आहे आर्टिकल 21 कॉन्स्टिट्यूशन ऑफ India, encompassing the fundamental right to privacy, its applicability, interspousal communication become a central point of contention. भारतीय संविधानाचे कलम 21 हे कलम प्रत्येकाला गोपनीयतेच्या मूलभूत अधिकार देत असते. आर्टिकल 21 आणि थर्ड आहे सेक्शन 14 फॅमिली कोर्ट ॲक्ट्स
1984. This section allow for more relaxed application for evidentiary rules in family courts, aim at facilitating quicker and more informal resolution of dispute. हा कायदा जो आहे तो कौटुंबिक न्यायालयाला पुराव्याचे नियम थोडे शिथिल करण्याची परवानगी देते जेणेकरून वाद लवकर मिटतील. म्हणून सेक्शन 40 फॅमिली कोर्ट्सचा हा सेक्शन देण्यात आलेला आहे. आता महत्त्वाच्या याच्यामध्ये लीगल इश्यूज कोणते आहेत ते आपण पाहणार आहे. तर या प्रकरणामध्ये मुख्य प्रश्न असे होते की ॲडमिसेबिलिटी ऑफ सिक्रेट रेकॉर्डिंग, गुप्तपणे रेकॉर्ड केलेली संभाषणे घटस्फोटाच्या खटल्यात पुरावा म्हणून वापरता येते का. सिक्रेटली रेकॉर्डिंग स्पॉसल कन्व्हर्सेशन परमिसिबल ॲज एव्हिडन्स इन डायव्हर्स प्रोसिडिंग, हा एक पहिला मुद्दा. आणि अशा रेकॉर्डिंगमध्ये व्हायलेट्स ऑफ प्रायव्हसी राईट्स होते का. डीड सच रेकॉर्डिंग इन्फ्रिज अपॉन स्पॉस फंडामेंटल राईट टू प्रायव्हसी अंडर आर्टिकल 21 ऑफ कॉन्स्टिट्यूशन. अशा रेकॉर्डिंगमध्ये जोडीदाराच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होते का. थर्ड आहे प्रोटेक्शन ऑफ मॅरिटल कम्युनिकेशन. भारतीय पुरावा कायद्याचे कलम 122, इंडियन एव्हिडन्स ॲक्टचे कलम 122 नुसार वैवाहिक जे कन्व्हर्सेशन असते ते पूर्णपणे संरक्षण देते का. ॲब्सोल्युटली बार द डिस्क्लोजर ऑफ मॅरिटल कम्युनिकेशन विदाउट एक्सप्लिसिट कन्सेंट. आणि फोर्थ आहे कौटुंबिक न्यायालय पुराव्याच्या नियमामधून सूट देऊ शकते का. फॅमिली कोर्ट्स डिस्क्रिशन, फॅमिली कोर्टला एवढं डिस्क्रिशन पॉवर आहेत का. कुड फॅमिली कोर्ट अंडर सेक्शन 14 of the Family Court Acts override traditional evidentiary restriction, particularly those concerning privilege communication. हे या खटल्यामध्ये एक्सप्लेन करण्यात आलेलं आहे. आता फॅमिली कोर्ट्सचा निर्णय काय आहे. प्रायोरिटायझिंग ट्रूथ, सत्य काय त्याला प्रायोरिटाईज देण्याची आहे, त्याला महत्त्व द्यायचे आहे. आणि ॲडमिसेबिलिटी राईट. तर बठिंडा फॅमिली कोर्ट बठिंडा होतं आणि येथील कौटुंबिक न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला. या न्यायालयाने म्हटले की गुप्तपणे रेकॉर्ड केलेले संभाषणे पुरावा म्हणून स्वीकार्य आहेत. द प्रायमरी क्वेश्चन ऑफ वेदर सिक्रेटली रेकॉर्डेड स्पॉसल कन्व्हर्सेशन कुल बी ॲडमिटेड ॲज एव्हिडन्स इन डायव्हर्स केस. The court decision underscored a pragmatic approach to matrimonial disputes, emphasizing the need of robust evidence to establish ground for divorce, particularly in cruelty case. तर न्यायालयाने असा तर्क दिला की क्रूरतेचे आरोप सिद्ध करण्यासाठी हे रेकॉर्डिंग खूप महत्त्वाचे आहे. सत्य शोधण्यासाठी अशा पुराव्याचे महत्त्व गोपनीयतेच्या चिंतेपेक्षा अधिक आहे. याच पुराव्याच्या आधारे न्यायालयाने घटस्फोट जे ते मंजूर केलेला आहे. फॅमिली कोर्ट ग्रँटेड द डायव्हर्स कन्क्लुडिंग दॅट ग्राउंड्स ऑफ क्रुएलिटी हॅड बीन ॲडिक्वेटली प्रूव्हन. नंतर असं आहे मग तो जो निर्णय तो निर्णय चॅलेंज केला हायकोर्टमध्ये. आता हायकोर्टने ते जे जजमेंट आहे त्याला रिव्हर्स केलं. अपहोल्डिंग प्रायव्हसी अँड ट्रस्ट. प्रायव्हसी जे आहे ते कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 21 ते प्रायव्हसी वर्चस्व आहे असं हायकोर्टचं म्हणणं आहे. की कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिल्यावर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने वेगळी भूमिका घेतली. त्यांनी कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द केला. उच्च न्यायालयाने म्हटले की जोडीदाराच्या संमतीशिवाय रेकॉर्डिंग करणे हे त्याच्या गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचे थेट उल्लंघन होत असते. तसेच अशा रेकॉर्डिंगमुळे वैवाहिक नात्यातील विश्वास तुटेल म्हणून ते पुरावा म्हणून वापरता येणार नाही.
बरोबर. रुलिंग दॅट सिक्रेटली रेकॉर्डिंग कन्व्हर्सेशन वेअर इनॲडमिसिबल ॲज एव्हिडन्स असं हायकोर्टने म्हटलं. द कोर्ट हेल्ड दॅट रेकॉर्डिंग अ स्पॉज कन्व्हर्सेशन विदाऊट देअर नॉलेज, म्हणजे एक दुसऱ्यांना, म्हणजे मी रेकॉर्डिंग करत आहे माझ्या पत्नीचे कन्व्हर्सेशन किंवा पत्नी माझ्या रेकॉर्डिंग करत आहे आणि मला माहीत नाही की ते माझे कन्व्हर्सेशन रेकॉर्डिंग करत आहे किंवा नाही. अँड कन्सेंट कॉन्स्टिट्यूटेड a direct violation of fundamental right to privacy guarantee under Article 21 of Constitution of India. Furthermore, it stressed that Section 122 of Evidence Act explicitly protects marital communication. आणि 122 जे मॅरिटल कम्युनिकेशनला सेक्शन एव्हिडन्स ॲक्टचे 122 ते प्रोटेक्ट करत असतं. प्रिझर्विंग द कॉन्फिडेन्शियलिटी क्रुशियल फॉर marital bond. High Court observed that allowing such evidence will not only encourage surveillance within the marriage but would also actively erode essential trust that forms bedrock of marital relationship. मी तुम्हाला याआधीच सांगितलं की जोडीदाराच्या संमतीशिवाय रेकॉर्डिंग करणे हे त्याच्या गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचे थेट उल्लंघन होतं असं हायकोर्टने डिसिजन दिलेलं आहे. मात्र सुप्रीम कोर्ट काय म्हणतं ते आपण पाहणार आहे. पर्सनल रिलेशनशिप अँड कॉन्स्टिट्यूशनल राईट ओव्हर द एक्सपेडियन्सी ऑफ एव्हिडन्स इन डायव्हर्स प्रोसिडिंग. आता नंतर मग परत ते जे हायकोर्टचे जे जजमेंट आहे ते हायकोर्टचे जजमेंट सुप्रीम कोर्टला चॅलेंज केलं आणि सुप्रीम कोर्ट बॅलेन्सिंग ट्रूथवरती गेलं. प्रायव्हसी आणि एक्सेप्शन्स असं म्हटलेलं आहे. मग सर्वोच्च न्यायालयाचे काय म्हणतात की शेवटी सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की उच्च न्यायालयाचा जो निर्णय होता तो रद्द करण्यात आला आणि कौटुंबिक न्यायालयाने म्हणजे ट्रायल कोर्टाने जो दिलेला न्याय निर्णय होता, जजमेंट होता, तो जजमेंट अपहोल्ड केला. अपहोल्ड करून न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवले की गोपनीयतेचे अधिकार महत्त्वाचा असला तरी निरपेक्ष नाही. न्याय मिळवण्यासाठी आणि ट्रूथ सत्य बाहेर येण्याकरिता काही वेळेस काय असतं माहिती आहे का, सत्य बाहेर आणण्यासाठी आपण अधिकार जे आपल्याला जे बाउंड्री असते ते बाउंड्रीच्या पलीकडे जाऊन आपल्याला ते सत्य बाहेर काढावं लागतं. आणि म्हणूनच आर्टिकल म्हणजे एव्हिडन्स ॲक्टच्या सेक्शन 122 याच्यामध्ये पती पत्नीमधील जे खटल्यांच्या अपवाद आहे त्याला सोडून म्हणजे जे ट्रूथ आपल्याला सत्य आणायचे असेल फॅमिली कोर्टच्या पुढे असं डायव्हर्स प्रोसिडिंगमध्ये, फक्त डायव्हर्स प्रोसिडिंगमध्ये नाही तर फॅमिली जे मॅटर आहेत पती पत्नीच्या त्या मॅटरमध्ये कन्व्हर्सेशन म्हणजे रेकॉर्डिंग जे गोपनीयतेने केलेली रेकॉर्डिंग ती व्हॅलिड असते असं न्यायालयाने सांगितलं आहे. म्हणून ते 122 मध्ये एक्सेप्शन झालेलं आहे. द कोर्ट क्लॅरिफाईड दॅट सेक्शन 122 विच प्रोटेक्ट्स प्रिव्हिलेज मॅरिटल कम्युनिकेशन असलं तरी नॉट ॲब्सोल्यूट आहे. includes implicit exception in legal suits between husband and wife मध्ये. This interpretation acknowledges that matrimonial dispute both parties are adversarial and need for evidence to establish facts may override the blanket privilege. आणि त्यानंतर असं म्हणतात की राईट टू प्रायव्हसी नॉट ॲब्सोल्यूट म्हणजे आर्टिकल 20 हे पण ॲब्सोल्यूट नाही आहे मॅट्रिमोनियल केसमध्ये. त्यानंतर ट्रूथ seeking overrides in admissibility. The court emphasized that overarching goal of judicial process is uncover the truth and ensure fair trial. सत्य काय आहे ते खरं कोर्टापुढे यायला पाहिजे असं सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे. म्हणून ते जे एव्हिडन्स आहे हायकोर्टने रद्द केलेलं ते इथं होकारार्थी त्याचा प्रभाव पडलेला आहे. आता नेमकं रिलेव्हन्स व्हॉइस आयडेंटिफिकेशन आणि रेकॉर्डिंग इंटिग्रिटी. आता सुप्रीम कोर्ट्सने विबोर गर्ग वर्सेस नेहा ते एक
टेस्ट सांगितलेली, 3-fold टेस्ट टू डिटरमाइन ॲडमिसिबिलिटी ऑफ सिक्रेटली रेकॉर्डिंग स्पॉसल conversation. The test ensures that while such evidence may be admitted, it must still meet stringent standards of reliability and authenticity to prevent misuse or manipulation. म्हणजे कधी कधी काय असतं माहिती आहे का, काही वेळेस जे ते फेक कन्व्हर्जेशन पती पत्नी कोर्टापुढे मांडू शकतो, देऊ शकतं. त्यामुळे खरी जे ओरिजिनल वाईस पतीची आहे किंवा पत्नीची आहे त्याची एक टेस्टिंग व्हायला पाहिजे, अशी 3-fold टेस्ट सुप्रीम कोर्टने एक गाईडलाईन दिलेली आहे. द रेकॉर्डेड कन्व्हर्सेशन मस्ट बी डायरेक्टली रिलेव्हंट टू द इश्यू इन डिस्प्यूट. ते जे कन्व्हर्सेशन आहे ते थेट खटल्याशी संबंधित असला पाहिजे. बळतच काय बाराडबडती असेल पती पत्नीच्या मध्ये ते रेकॉर्डिंग कोर्टामध्ये चालणार नाही, बरोबर. इट मस्ट हॅव अ क्लिअर बिअरिंग ऑफ एलिगेशन सच ॲज अ क्रुएलिटी. जर क्रुएलिटीमध्ये तुम्ही HMPमध्ये सेक्शन 13मध्ये गेला असेल तर तशी त्याची प्लिडिंग पाहिजे. अँड कंट्रीब्यूट मिनिंगफुली टू द कोर्ट अंडरस्टँडिंग ऑफ द फॅक्ट्स. इरिलेव्हंट रेकॉर्डिंग सर्व नो पर्पज टू व्हॅलिड एक्सक्लुडेड. अशा भरतच काही बाराडबडती जर असेल त्या याच्यामध्ये तर ते चालणार नाही. आणि दुसरं आहे की व्हॉइस आयडेंटिफिकेशन, आवाजाची ओळख. रेकॉर्डिंगमधील आवाज संबंधित व्यक्तींचेच आहेत हे सिद्ध केले पाहिजे. क्लिअरली अँड क्रेडिबिलिटी इस्टॅब्लिश. दिस ऑफन इन्व्हॉल्व्स एक्सपर्ट ॲनालिसिस. एक्सपर्टचे रिपोर्ट मागवण्यात आला पाहिजे. कोरॅबरेटिंग एव्हिडन्स टू कन्फर्म दॅट व्हॉइस इंडीड बिलॉंग्स टू पार्टी इन्व्हॉल्व्स. जी पार्टी यामध्ये इन्व्हॉल्व आहे ती त्याच लोकांची व्हॉइस रेकॉर्डिंग आहे. तसं ते एक आयडेंटिफिकेशनचं एक एक्सपर्टच्या ॲनालिसिस रिपोर्ट मागवलं गेलं पाहिजे. पर्टिक्युलर लॅबसुद्धा असतात, त्या लॅबमधून ते आपण रिपोर्ट मागवू शकतो. आणि रेकॉर्डिंग इंटेग्रिटी, रेकॉर्डिंगची अखंडता म्हणजे काय असतं, रेकॉर्डिंगमध्ये कोणत्याही बदल किंवा फेरफार केला नाही हे दाखवून दिले पाहिजे. आणि त्याकरता आपण काय करतो, सेक्शन 65B एक सर्टिफिकेट असतं की त्यामध्ये आपण लिहित असतो की ओरिजिनल आहे, त्याला आपण कुठल्याही पद्धतीने छेडछाड केलेलं नाही आहे, असं एक सर्टिफिकेट देत असतो आपण. तर ते सर्टिफिकेट आपण वाईल कॉल रेकॉर्डिंग तुम्ही देणार कोर्टात तर त्यावेळेस ते तुम्ही द्यायचे आहे सेक्शन 65चं सर्टिफिकेट. ठीक आहे. मग आता निष्कर्ष नेमकं काय आहे मग या जजमेंटच्या, हा एक ऐतिहासिक निर्णय आहे आणि या निर्णयावरून हे स्पष्ट झालेले आहे की गुप्तपणे केलेली वैवाहिक संभाषण योग्य अटी आणि नियमांचे पालन केल्यास घटस्फोटाच्या खटल्यामध्ये पुरावा म्हणून स्वीकारले जाऊ शकतात. कुठल्या केसमध्ये, डायव्होर्स केसेसमध्ये स्पेशली हे जे केसेस, हे जे कन्व्हर्जेशन आहे हजबंड कन्व्हर्जेशन बिटवीन हजबंड अँड वाईफचे व्हॅलिड असेल, ती जे 3-fold टेस्टिंग केल्यानंतर, बरोबर. ठीक आहे. आणि मग नियमांचे पालन केल्यानंतर ते जे पुरावा आहे तो स्वीकारला जाऊ शकतो. आणि खास करून क्रूरतेसारखे आरोप सिद्ध करणे सोपे झालेले आहे या निर्णयामुळे. जर खरंच पती पत्नी एकमेकांवरती क्रुएलिटीचा आरोप लावत असेल तर मग अशा वेळेस कॉल रेकॉर्डिंग जे आहे ते एक हतियार म्हणून आपण उपयोग करू शकतो. आणि म्हणून या प्रकरणात असं की पती पत्नीमधील गुप्त संभाषण रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात पुरावा म्हणून वापर करता येते. जर गोपनीयतेचा अधिकार महत्त्वाचा असला तरी तो न्याय मिळवण्यासाठी अधिकावर भारी पडत नाही. पण हा पुरावा स्वीकारण्यासाठी तो प्रासंगिक अस्सल आणि फेरफार न केलेला असला पाहिजे, बरोबर. ऑथेंटिसिटी करेक्ट व्हायच्या
व्हॉइस असला पाहिजे आणि अनटेम्पर्ड म्हणजे त्याला छेडछाड केलेला नसला पाहिजे असं या केस लॉमधून सिद्ध झालेले आहे. काही रेफरन्सेस या केस लॉमध्ये वापरण्यात आलेलं आहे. MC वर्गेस वर्सेस TG पूनम 1969 प्रोव्हाइडेड फंडामेंटल इंटरप्रिटेशन 122 इंडियन एव्हिडन्स ॲक्ट कन्सर्निंग marital communication and their privilege. RM Malkani versus State of Maharashtra, Yusuf Ali Ismail versus State of Maharashtra 1968, People of Union of Civil Liberties versus Union of India 1997. अशी काही केस लॉ याच्यामध्ये वापरण्यात आलेलं आहे. आणि म्हणून जे हजबंड आणि वाईफ यांच्यातले संभाषण आहे ते निश्चितपणे आपण डायव्होर्स प्रोसिडिंगच्या केसमध्ये वापर करू शकतो. या जजमेंटमध्ये तुम्ही वापरू शकतात. काही तुमची समस्या असेल तर मला तुम्ही विचारू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आवडला नसेल डिसलाईक करा. धन्यवाद.